हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आहे रक्षाबंधन. तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. इथे बघा सकाळी सकाळी मस्त अशी माझी बाहेरची दिवाबत्ती चालू आहे. उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन केलं आणि सण म्हटल्यानंतर तर अजूनच खूप छान वाटतं आहे. तर उंबरट्याला हळदीचं लेपन केलं, उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतली, तुळशीची पूजा केली आणि आता ना इथे देवांची आंघोळ घालून घेते. तर आज देवांचं सर्व जे तांदूळ वगैरे आहे ना ते सर्वच बदललं. देव छान असे उजळवले बघा, देवारा स्वच्छ पुसून घेतला आणि आता देवांची मांडणी करून घेतली. तर आज गार्डनमध्ये बघा खूप असे फुलं आले, त्यातले त्यात गोकर्णीच्या वेलाला तर भरपूर आज फुलं आले होते. तर सर्व फुलं तोडून आणले आणि इथे देवांना फुलं वाहिले. तर बघा अशी केली आहे मी आजची देवपूजा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजचा वार शुक्रवार असल्यामुळं मंगल कलशातलं पाणी बदलवून मंगल कलशसुद्धा स्वच्छ घासून आणि भरला आहे. नागिलीचे पानं मंगल कलशाला नवीन लावले, छान असा मंगल कलशाची पूजा केली. आणि तुम्ही बघाल तर मंगल कलशावरच्या नारळाला खूप मोठा असा कोंब आलेला आहे. आज जास्वंदीला पण भरपूर फुलं निघाले होते. तर गणपती बाप्पांना जास्वंदीचे फुलं वाहिले आणि गणपती बाप्पा जे देवहऱ्यातले आहे ना ते मस्त असे जास्वंदीच्या फुलात ठेवले. तर खरंच खूप छान वाटतंय. तर बघा अशी केली आहे मी आजची देवपूजा आणि गोकर्णीच्या फुलांनी तर अजूनच खूप छान वाटू राहिलं आहे. आज रंगीबेरंगी फुलांनी देवपूजा केली आहे देवहऱ्यातली. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आज पौर्णिमा होती तर सकाळीच माझी देवपूजा झाली. मग म्हटलं चला आज मंगल कलश वगैरे सर्वच बदलवूया आणि छान असे देव उजळवले तर अजूनच छान वाटतंय. आंटी आली हो. या या या, बसा बसा बसा. आम्ही मोठी गाडीची रस्त्याला वाट पाहतोय. ह्या देव राख्या आहेत. तर आता सगळ्यात आधी मी देवांना राख्या बांधते. थांबा ना. इथंच थोडेसे पाय दुखले, इथं इथं अंगठीच्या खाली इथं, बाकी नाही दुखले. किती वाजता? 6ला. ह्या आहेत माझ्या ननंदबाई, साहेबांची सख्खी मावस बहीण आहेत. त्या इथे डॉक्टर आहे. जिथे मी राहते ना मोखाड्यामध्ये इथेच त्या डॉक्टर आहे आणि त्यांचं ना खूप मोठं इथं हॉस्पिटल आहे. तर त्या मग सकाळी सकाळी त्यांना ओवाळायला आल्या, कारण दिवसभर आहे ना त्यांच्याकडे खूप पेशंटची गर्दी वगैरे असते. मग वेळ नाही मिळत. मग एखाद्या दिवशी ना काय होतं आहे, गर्दी असली का ओवाळायचं राहून जातं आणि मग दुसऱ्या दिवशी ओवाळायला लागतं. तर आज त्या नाशिकवरून येतानीच त्या डायरेक्ट इकडेच आल्या ओवाळायला. म्हणजे त्या ना अपडाऊन करतात. त्या लहान होत्या ना तेव्हापासून दरवर्षी भाऊबीजला आणि रक्षाबंधनला न चुकता यांना ओवाळायला येतात. इथे बघा मी देवांना सर्वात आधी राख्या बांधल्या आणि त्याच्यानंतर आता आमचं रक्षाबंधन होणार. ते बघा भारतीताईंनी आता यांना ओवाळायला घेतलं आणि आधी बाहेर गेला कुठेतरी. त्याला सांगितलं होतं आंटी येणार आहे, लवकर ये. दरवेळेस दीदी असते ना सकाळी सकाळी. तिला आता व्हिडिओ कॉल केला असता पण कॉलेजमध्ये असेल आता दीदी. दीदी नसेल होते. नाही आहे सुट्टी, नाही आहे तिला सुट्टी. म्हटलं हा ऑफिसला जाईल, सकाळी सकाळी जाईल असतात. दरवेळेस दीदी असते त्यामुळे मला काही वाटायचं नाही. मी संध्याकाळी जरी आले तरी.
ह्या माझ्या डॉक्टर ननंदबाई आहे. तर OPDला जायच्या आधी ना मग म्हटलं या ओवाळूनच घ्या, पुन्हा मग दिवसभर त्यांना वेळ नाही भेटत, खूप पेशंट असतात ना. तर इथे छान असं त्यांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. परवा अक्का आल्या होत्या, तर त्यांनी आधीला आणि यांना राखी दिली होती. तर ती पण मग भारतीताईंना म्हटलं बांधा तुम्हीच. हॅपी रक्षाबंधन. साडी घ्या हा भारतीताई. अक्कांना म्हटलं तुम्ही साडी घ्या. ते लक्षातच नाही राहिलं, नाशिकला चक्कर नाही तर साड्याच आणल्या असत्या. घ्या. नको नाशिक, कारण इतकी हे ना. नाही गाडी सर्व्हिसिंगला जायची ना. हे बघा रक्षाबंधन झालं मस्त दोघं बहीण भावंडांचं. चहा पाणी झाला, जरा वेळ बसल्या, गप्पा वगैरे झाल्या. आधी तर आलाच नाही, तो त्या मित्रांसोबत कुठे बाहेर गेला. तर जरा वेळाने आला तो, पण तोपर्यंत भारतीताई निघून गेल्या, कारण त्यांच्या OPDमध्ये खूप गर्दी होती आणि त्यांना आम्ही ना संध्याकाळी मुक्कामासाठी बोलवलं आहे. तर संध्याकाळी आल्यानंतर मग त्या आधीला राखी बांधतील. तर त्यांना म्हटलं आज आमच्याकडे मस्तपैकी मुक्काम थांबा रक्षाबंधनच्या दिवशी. त्यांना मी मुद्दामूनच हसले का म्हटलं तुम्ही रक्षाबंधनला आल्या ना, मग साडी नेसून का नाही आल्या, ड्रेसवर कशाला आल्या. तर त्यांना OPDत बसायचं असतं, पेशंट वगैरे असतात, तर साडी नेसून आहे ना जमत नाही. तर मग त्यामुळे ना त्या ड्रेसवरच आल्या. रक्षाबंधन म्हटलं का बहीण भावंडांना एकमेकाची आशा लागलेली असते, भाऊ येतो किंवा बहीण येते असं वाटतं. तर आज माझ्या आधीने दीदीला खूप मिस केलं. आज सकाळपासून तो भरपूर वेळेस म्हटला का आज आहे ना दीदीची आठवण येते, आज काहीतरी कमी कमी वाटतंय. तर त्याने आज 2-3 दीदीला सकाळी सकाळी फोन केले, बोलला, दीदीचे पण फोन आले आणि त्याने ना दीदीला फोनपेला पैसे पाठवले रक्षाबंधन गिफ्ट. आता माझ्या आधीला राखी बांधायला तर दीदी नाही आहे, त्याच्यामुळं आधीला राखी मीच बांधली. दीदीला व्हिडिओ कॉल केला, व्हिडिओ कॉल चालूच ठेवला जोपर्यंत त्याला ओवाळीत वगैरे होते तोपर्यंत. आणि मग मी त्याला राखी बांधली, ओवाळलं. तर त्याला मी म्हटलं का दीदीच्या वरचं मी तुला ओवाळते आणि राखी बांधते. तर इथे बघा आता आधीला राखी बांधून घेतली आणि तिकडनं दीदी व्हिडिओ कॉलवरती आहे, ती बघतीये. मागच्या वर्षी माझी दीदी होती रक्षाबंधनला, रक्षाबंधनच्या दिवशीच तिला कॉलेजला नेऊन पोहोचून आलो होतो आम्ही. आणि पुढच्या वर्षी माझा आधी पण कुठे बाहेर शिक्षणासाठी जाईल, तर त्याला म्हटलं का यंदाच्याच वर्षी रक्षाबंधन तुझं घरी आहे, पुढच्या वर्षीपासून तू सुद्धा दीदीसारखा बाहेरच राहणार आहे. एरवी काही वाटत नाही, पण सणावाराला घरातले सर्व माणसं एकत्र असले का छान वाटतं. एखादा माणूस नसला ना तरी कमी भासते. आज सकाळपासून आम्हाला दीदीची खरंच खूप आठवण आली. घ्या. आत्ताच आमचे जेवणं वगैरे झाले आणि यांनी फायली लावायला घेतल्यात. ते म्हणे का आज फायलींचं तरी काम करतो. तर हे बघा त्या दिवशी ना आम्ही एवढ्या ह्या 20 फायली आणल्या आहे. ऑफिसमधून येताना पंचिंग मशीन आणलं आहे आणि सर्व जुन्या फायली काढून टाकायच्या आणि नवीन फायली लावायच्या. हां बिना कामाचे ना, हे टपमध्ये टाका बरं का. मी आता हे मला वाटलं बिना कामचे का काय. हां सगळे व्यवस्थित ठेवा. लाईट लावू का. आत्ता हे कागदपत्र फायलींना लावून ठेवतात, तोपर्यंत ते मला म्हणे का थोडीशी तू मदत आहे, पण मी नंतर जाईल. तोपर्यंत किचनवरचे सर्व काही भांडे वगैरे घासून घेते. आणि आजचं आमच्या इकडचं वातावरण खूप छान आहे. इथं माझं सर्व किचन वगैरे आवरून झालं आहे. आज हौसाने कामावर आली, रक्षाबंधनची तिने सुट्टी घेतली, भांडे वगैरे सर्वच आवरले. तुम्हाला आजचं बाहेरचं वातावरण दाखवते. आमच्या इकडचं खूप मस्त आणि फ्रेश वातावरण आहे. बघा मागे तर तुम्हाला दिसतंयच. बघा आजचं आमच्या इकडचं वातावरण बघा, मस्त असं ऊन वगैरे पडलं आहे.
झेड प्लांट असं मी उन्हामध्ये ठेवलं आहे, कारण झेड प्लांटला ऊन लागतं आणि त्याला पाणी लागत नाही जास्त टाकायला, माती सुकलेली पाहिजे ते, नाहीतर मग हे बघा असे पानं गळून जातात. हे बघा हे असे गळतच चालले, नरम झाले हे पानं. तर मग म्हटलं चला आज मस्त ऊन पडलं आहे ना, तर उन्हात तरी ठेवूया. आता बघूया यांचं काय फायलींचं चाललं आहे, कुठपर्यंत आलं आहे. हे बघा कसा फायलींचा पास. ह्या सर्व जुन्या फायली ह्या काढून टाकल्या का हो? हां नाही त्या ह्या खराब झालेल्या काय, ह्या काढून ठेवायच्या, त्याच्यात नवीन आहेत काही. आता इथे कपडे आहे, त्यांच्या मी घड्या घालून ठेवते. काल दरवाजाचे पडदे धुतले, तर आता ते लावून देते.